नमस्कार. मी कुणाल वैजनाथ वावळकर, रिपब्लिकन पक्षाचा शहराध्यक्ष. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 14 मे या रोजी एक टीपी प्लॅन आणि डीपी प्लॅन केला. त्या डीपी प्लॅन आणि टीपी प्लॅन मध्ये डीपी प्लॅन मध्ये जो वाकड या ठिकाणची जवळजवळ 1000 ते 1500 घरं त्या रोडमध्ये बाधित होत आहे. कुठे 24 मीटर असेल, कुठे 18 मीटर असेल, कुठं 15 मीटर असेल, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे त्या ठिकाणी रोड त्या ठिकाणी आरक्षित केलेले आहेत. यामुळे येथील स्थानिक नागरिक जे 1 गुंठा, अर्धा गुंठा, पाऊण गुंठा ज्यांनी जागा घेतली ती लोक ती नागरिक रोडवर आल्याशिवाय ह्या डीपी प्लॅनमुळे रोडवर आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती येत्या शुक्रवारी दिनांक 11 जुलै या रोजी सकाळी 11 वाजता आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जो रमाबाई स्मारकाच्या मागची मोकळी जागा तिथं पोलीस स्टेशनचं आरक्षण केलेलं आहे, ते पोलीस स्टेशनचं आरक्षण पण उठवावं यासाठी आमचा तीव्र विरोध असणार आहे. जो डीपी प्लॅन तयार केलेला आहे हा सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात न घेता, इथल्या राजकीय पुढाऱ्याला विश्वासात न घेता कोणी केला याची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल व्हावेत. कारण की भारतीय घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या भारतीय घटनेच्या नुसार आपण नागरिक या भारत देशामध्ये चांगला राहायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ही घटना या ठिकाणी काम करते. परंतु सामान्य नागरिकांना गदा आणण्याचं काम या डीपी प्लॅननी केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात आक्रोश आहे आणि तो आक्रोश या ठिकाणी शुक्रवारी 11 वाजता महापालिकेवरती राहिल्याशिवाय राहणार नाही. अनेक भागामध्ये एसआरएचा संदर्भ सध्या होत असतो. मात्र याच एसआरएच्या अनुषंगाने अनेक नागरिक जे आहेत ते अपात्र केले जातात आणि त्याच अनुषंगाने अनेक नागरिक जे आहेत त्या लाभ घेण्यापासून दुर्लक्षित होतात. त्याचबरोबर अनेक नागरिक जे आहेत ते यापासून वंचित राहिलेले आहेत. अशा नागरिकांना तुम्ही यासोबत घेणार आहेत का आणि कोणत्या नागरिकांना तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी राहण्याचे आवाहन केलेले आहे? आमच्या वाकडमध्ये म्हातोबा नगरी वस्ती आहे. या म्हातोबा नगर झोपडपट्टीमध्ये एसआरएचा प्रकल्प राबवला आहे. परंतु त्या ठिकाणी 89 घरांना पात्र करून बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार चालू केलेला आहे. ती साईड आता त्या ठिकाणी चालू आहे. केतुल विरा म्हणून त्या बिल्डरचं नाव आहे. पण त्या म्हातोबा नगरच्या रहिवाशांना जोपर्यंत पात्र होत नाही तोपर्यंत ते आम्ही काम त्या ठिकाणी करू देणार नाहीये, असं आम्ही खडेबोल झोनुपीचे अधिकारी अण्णासाहेब बोदडे असतील, पोलीस प्रशासन असेल, यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि ते गटने साहेबांना पण आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेले. जोपर्यंत घरं पूर्णपणे पात्र होत नाहीत, सर्वसकट म्हातोबा नगर रहिवाशांना घरं मिळत नाहीत, तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही मोर्चाच्या माध्यमातून, बंदच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवणार आहोत. आणि पिंपरी चिंचवडमध्ये जो एसआरए प्रकल्प राबवत आहेत याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात अधिकारी, बिल्डर लॉबी, राजकीय मोठे पुढारी या ठिकाणी संगनमत करून काम करत आहेत. पण रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या सर्वांचं पोलखोल करून आवाज उठवणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती तीव्र मोर्चा आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती लावणार आहोत. हा, या पिंपरी चिंचवडच्या सर्व प्रॉब्लेम आम्ही त्या ठिकाणी आठवले साहेबांना सांगितलेले आहेत. आठवले साहेब म्हटले की मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं त्या ठिकाणी काम करा. आणि आठवले साहेबांनी नगरविकास खात्याला पत्रव्यवहार केलेला आहे. असीम गुप्ता नगरविकासचे सचिव आहेत, त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पण आठवले साहेब फोनवरती बोललेले आहेत.